हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत की लग्नासाठी बायोडाटा कसा बनवायचा, कोणत्या ॲप्लिकेशनमधून बनवायचा याविषयी मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, शेअर करा, व्ह्यू वाढवा माझ्या चॅनलचे. मी नवीन यूट्यूबर असल्यामुळं. ठीक आहे मित्रांनो, तर चला बघूया आपण काय करायचं आहे. आज तर सर्वप्रथम प्ले स्टोअरमधून जाणार आहोत. प्ले स्टोअरमध्ये जाल्यानंतर इथं विवा बायोडाटा ॲप म्हणजे सर्च बारमध्ये जायचं, बायोडाटा ॲप हे नाव टाकायचं. त्यानंतर असा सिम्बॉल दिसेल तुम्हाला, हा सिलेक्ट करायचा, विवा बायोडाटा ॲप मॅरेज बायोडाटा मेकर म्हणून ओपन करायचा. ओपन केल्यानंतर असा एक सरफेस तुम्हाला दिसेल ओपन केल्यानंतर. तर दोन ऑप्शन दिसतील, क्रिएट बायोडाटा आणि ॲड सॅम्पल. ॲड सॅम्पल म्हणजे तयार झालेले बायोडाटे आणि क्रिएट बायोडाटा म्हणजे नवीन बायोडाटा आपल्याला जे बनवायचं असेल तो. तर आपण नवीन बायोडाटा आज कसा बनवणार आहे ते आज आपण बघणार आहोत. याच्यामध्ये 4 लँग्वेज आहे. इंग्लिश इथं स्विच करून आपण इंग्लिश करू शकतो किंवा मराठी करू शकतो, पण आपल्या इथं जास्तीत जास्त आपण मराठी वापरतो, त्यामुळे आज मराठी सिलेक्ट करून घेऊ. याला स्विच करू. मराठीमध्ये आपण आज बायोडाटा बनवणार आहोत आपण. तर वर शीर्षक येणे ऑटोमॅटिक श्री गणेशाय नमः त्या अगोदरचं आहे. इथे तुम्ही गॅलरीमधून तुमचा फोटो अपलोड करू शकता, कुठला पण एखादा जो चांगला असेल तो इथून. ठीक आहे. त्यानंतर इथे जात तुमची, तुमची जात कोणती जी जात असेल समजा ती, इथून हिंदू, इस्लाम, जैन, शीख जे असेल ते टाकायचं. त्यानंतर इथं पोटजात टाकायची, पाटील, मराठा, देशमुख जे असेल ते. त्यानंतर जन्मदिनांक टाकायची. इथे तुम्हाला टाकायची तारीख, इथं टाकायचं तुमचं वर्ष, इथं तुमचं वर्ष जन्मवर्ष 91, 92, 93 काय जे असेल ते. ठीक आहे. ते जन्मवेळ टाकायची तुमची. सकाळची काय जे असेल तर समजा सकाळची 8 आहे, 8 वाजून 10 मिनटाची, म्हणजे तुम्ही 8 वाजून 10 मिनटाची टाकतो. ठीक आहे. नंतर जन्मस्थान टाकायचं तुमचं जे गाव असेल ते. इथे उंची जी असेल ती, माझी 5 फूट 10 इंच आहे समजा, तर मी 5.10 टाकतो. नंतर इथं रक्तगट टाकायचा, कोणता आहे, O प्लस, O निगेटिव्ह, A पॉझिटिव्ह कोणता आहे समजा तो. माझा O पॉझिटिव्ह, मी O पॉझिटिव्ह टाकतो. देवक गोत्र समजा मला माहीत असेल तर गोत्र टाका, नाही तर टाकू नका. वर्ण, तुमचा वर्ण कसा आहे, गोरा आहे, सावळा आहे ते टाकायचं आहे. खाली शिक्षण टाकायचं तुमचं. त्याच्यामध्ये तुम्ही जर 12वी असेल तर HSC टाकायचं. ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएट टाकायचं. इंजिनिअरिंग, डॉक्टर, MBBS, डिप्लोमा, ITI सर्व आहे. काही ऑप्शन उपलब्ध आहे. तर माझा ITI, तर मी ITI टाकीन शिक्षण समजा. मग कोणता ट्रेड घेतलेला आहे तर इथं टाकायचं, फिटर वगैरे समजा तुमचं जे असेल शिक्षण ते. नोकरी, व्यवसाय तुम्ही काय करता ते. माझं समजा तर बँकमध्ये जॉब करतो, बँक जॉब्स. वार्षिक उत्पन्न तुमचं जे असेल ते टाकायचं, पॅकेज काय आहे ते. कौटुंबिक तपशीलमध्ये तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे मित्रांनो. त्याच्याखाली वडिलांचा व्यवसाय टाकायचा, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांच्याखाली आईचं नाव, आईचा व्यवसाय टाकायचा. एकूण भाऊ किती तुम्हाला ते टाकायचं, बहिणी किती आहे ते टाकायचं. त्यानंतर नातेवाईकांचे नाव आपण ॲड करू शकतो, दाजी वगैरे कोणी असेल तर त्यांचं नाव, त्यांचा पत्ता टाकायचा, मामाचं नाव टाकायचं पूर्ण. त्यानंतर त्यांचं मूळ गाव टाकायचं मामाचं. आणि इतर तपशीलमध्ये निवास पत्ता जो टाकायचा मित्रांनो तो आपला स्वतःचा टाकायचा आहे. इथं नातेवाईकाचं नाव, निवास पत्ता आपला स्वतःचा टाकायचा मित्रांनो. इथं मामाचं गाव आणि त्यांचं मामाचं मूळ गाव असं टाकायचं. त्यानंतर आपली मालमत्ता टाकायची, शेती वगैरे किती असेल, 4 एकर 5 एकर काय असेल त्यांना अपेक्षा, तुम्हाला मुलगी कशी पाहिजे, काय पाहिजे, किती शिकेल पाहिजे ते. आणि तर सेव्ह हे नावाचं बटन ऑप्शन क्लिक करायचं. आता हे सगळं मी भरलेलं नाही म्हणून असं दिसतं आहे, कारण माझा बायोडाटा मी तयार केला आहे. तुम्ही तुम्हाला दाखवतो कसा दाखवतो. हे सगळं माहिती भरल्यानंतर इथून बॅक जातो, माझा बायोडाटा मी तुम्हाला दाखवतो ओपन करून. आता याच्यापैकी तुम्हाला एखादी फ्रेम सिलेक्ट करून घ्यायची जी तुमच्या आवडीची ती. मी ही सिलेक्ट करतो. हा आपला बायोडाटा असा दिसेल मित्रांनो. इथं नाव, इथं जात, सर्व डिटेल असं येईल. आता खाली तुम्हाला एडिट बायोडाटा, यात काय बदल करायचा असेल तर तुम्ही इथून करू शकता. ते एडिट बायोडाटामधून काही जर बदलायचं असेल, समजा तुमचा पगार किंवा तुमचं गाव घेऊ काही पण समजा बदलायचं, शिक्षण वगैरे, तर तुम्ही इथून बदलू शकता. ठीक आहे. त्यानंतर फ्रेम सिलेक्ट करायची. त्यानंतर खाली क्रिएट PDF म्हणून, आता हा बायोडाटा तुम्ही PDF सुद्धा सेव्ह करू शकता. क्रिएट PDF म्हणून करायचं. आता खाली 2 ऑप्शन आले मित्रांनो, एक क्रिएट PDF आणि एक शेअर PDF. आता आपल्याला सेव्ह करायचं असेल तर मी क्रिएट PDF करतो. आता काय म्हणतं आहे, सबस्क्राईब फॉर अनलिमिटेड क्रिएशन, डाउनलोड अँड शेअरिंग बायोडाटा. आता तुम्हाला
सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर याची सबस्क्रिप्शन फी आहे मित्रांनो, एका महिन्याचे 49 रुपये, 3 महिन्याचे 99 रुपये, 6 महिन्याचे 149 आणि एका वर्षाचे 499 रुपये. तर आपण सर्वात कमीचा पॅक आहे 49 रुपयाचा, तर तो घेणार आहोत. 49 रुपयामध्ये तुम्ही एका महिन्यात तुमचे आणि तुमच्या घरच्यांचे बायोडाटा तयार करू शकता, कितीही, अनलिमिटेड, एका महिन्यासाठी फक्त. तर मी बायोडाटामध्ये 49चा प्लॅन घेत आहे मित्रांनो. पे नाव करायचं याला. पे नाव केल्यानंतर असं लोडिंग दाखवेल. आता इथे तुम्ही कशानं पेमेंट करताय ते इथं सांगायचं आहे, कार्डने, कशाने, वॉलेटने. तर मी गुगल पेने करणार आहे म्हणून मी गुगल पे सेट केलं. खाली 49 रुपये आले मित्रांनो. इथं पे नावचं ऑप्शन आलं, पे नाव करायचं. युअर पेमेंट इज बिंग प्रोसेस. आता गुगल सर्फेसचा असा ओपन होईल. ते तुमचं एमपिन टाकायचा आणि ते 49 रुपये त्याला पे करून पाठवून द्यायचे. 49 रुपये तुम्ही पे केल्यानंतर तुम्ही एका महिन्यासाठी या ॲप्लिकेशनवर अनलिमिटेड बायोडाटे बनवू शकता. एका महिन्यासाठी, फक्त एका महिन्यासाठी. तुमचे, तुमच्या मित्राचे, तुमच्या घरच्याचे. समजा तुम्ही जर 10 जरी बायोडाटे बनवले तर तुम्हाला 5 रुपयाला एक बायोडाटा पडते. 5 10 50. 50 रुपयात तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि 50 रुपयात तुम्ही जर 10 बायोडाटे, 10 अकाउंट 100ही बनवू शकता. एका महिन्यात तुमच्याकडून शक्य होईल तितके बनवू शकता. म्हणजे 50 रुपये म्हणजे किरकोळ रक्कम मित्रांनो. यासाठी बाहेर जर तुम्ही एक बायोडाटा बनवायला गेले तर तुम्हाला 100 ते 200 रुपये चार्जेस सहज मिळतात. तर हे ॲप्लिकेशन फार सुंदर आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की मला सांगा. आणि माझ्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, कारण मी नवीन यूट्यूबर असल्यामुळं माझ्या बोलण्यामध्ये जर काही मिसअंडरस्टँडिंग होत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.